hours later. गुड इव्हनिंग. तुम्हाला वाटत असेल एवढं सकाळ सोडून इव्हनिंग का डायरेक्ट, कारण का मी सकाळी जो व्हिडिओ तुम्ही बघितलात, मी सकाळी बाहेर गेले होते. सो माझा पूर्ण आफ्टरनूनपर्यंतचा पूर्ण दिवस बाहेरच गेला. सो काय ते कामानिमित्त तिकडे आल्यानंतर मला आपलं करायचं होतं व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग झाली आणि मी ती अपलोड केली. सो त्यानंतर मी आपला ब्लॉग स्टार्ट करते. सो आता इव्हिनिंग झाली. सो मस्त आता वेळ झाली चहा ठेवण्याची. सो चहा ठेवते आणि तुम्हाला दाखवते की आता आमच्या गार्डनमध्ये एक छान असं काहीतरी फ्रूट आलं आहे. तुम्हाला दाखवते मी थोडासा वेळ. तर चहा ठेवून दिला. आता मी तुम्हाला गार्डनमध्ये जाऊन दाखवते गार्डनमध्ये काय आलं आहे. तो जस्ट असा आत्ता चहा तर घेऊन झाला. मी तुम्हाला दाखवते की गार्डनमध्ये काय काय आलं. हे आहे खरबूज, हे आहे डाळिंबाचं प्लांट आणि ती कोथिंबीर जी लावली होती ती आहे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या लावल्या आहेत पण त्या यायच्या बाकी आहेत. म्हणजे जसं येईल तसं तुम्हाला दाखवूनच. पण आता ह्या 3 गोष्टी आल्यात आणि मेन गोष्ट कोथिंबीर आली जी लावली होती आपण ती. सो आता स्वयंपाक आवरून घेऊ, कारण का आता हे येतच असतील, कारण का आता वेळ तर झालाच आहे त्यांचा घरी येण्याचा आणि माझा अजून स्वयंपाक नाही आहे. सो मी आता तो करून घेते आधी, नाहीतर उशीर होऊन जाईल. थोडासा जास्तीचाच कांदा घेते, कारण का मेथीची भाजी करायची आहे. सो मेथीच्या भाजीला कांदा, मिरची आणि खूप जास्त असा लसूण लागतो आणि त्यानेच खरं तर जास्त चव येते. आणि शेवटी मी आहे ना, जेव्हा आहे ना भाजी होत येते ना तेव्हा मी तेल टाकते, म्हणजे ती कडू लागत नाही. तर काही आहे ना मेथी कडू लागते. सो म्हणून मी कधी मेथीची भाजी करताना आहे ना हे जास्तीचंच घेते कांदा. आता कुकरला वरण लावून दिलं आहे. भात ऑलरेडी आहेच. स्वतः फक्त 3च गोष्टी करायच्या आणि ते होऊन जातील लगेच. ॲक्च्युली माझ्याकडनं आहे ना आता याच्यामध्ये कुकरमध्ये खूप जास्त पाणी झालं आहे, कारण का मी रोज ना कुकरमध्ये वरण आणि हे सोबत लावत असते भात. आत्ता भात आहे म्हणून वरण वेगळीकडे लावलं. सो ते पूर्ण आता फसफस होते जातं. तर लसूण तर एवढाच आहे. आता अजून सोलून घेते. हे कापून झालं. जोपर्यंत भाजी स्वच्छ पाणी निघतं ना तोपर्यंत धुवायचं. नाहीतर मग खूप राळ राहतं आणि ती माती ना कचकच येते खाताना. मग लास्ट टाइम धुवून घेऊ. तर सेकंड पाण्यामध्ये तर काही झालं नाही आहे म्हणून एकदा तिथं लास्ट टाइम.
पाणी निथरण्यासाठी ठेवते, नाही तर पाणी ते ना चाळीवर तसंच राहील. लावल्यान पण तो उती गेला आहे कारण का माझ्याकडनं पाणी खूप जास्त झालं आहे. असा थोडा ना कांदा लालसर होत आला ना, मग त्यामध्ये भाजी टाकायची आपल्याला. ठसका उठला खूप जास्त. सो गाईज आता जस्ट फ्रेश झाली, सगळं आवरून झालं फायनली. सो म्हटलं आता थोडंसं स्किन केअर करून घेऊ, तशी रोजची असतेच माझी. पण म्हटलं हे मला आता आहे ना डबलची नेत चालली आहे. असं दिसत नाही तुम्हाला, पण मला दिसतं कारण का व्हिडिओमध्ये बघितलं ना डायरेक्ट मनाशी होतं अशी. सो हे थोडंसं कमी करायचं आहे आता थोडंसं फेस मसाज करून घेऊ. मला ना फेस मसाज करायला खूप जास्त आवडतं. तसं मला ना डार्क अंडर आयज नाही आहेत, पण तरी पण काळजी घेतली पाहिजे आतापासूनच. नंतर जॉलाईनसाठी सो असं काय मस्त स्किन केअर करून झालं आहे. आणि माहिती मी कोणती तरी एक लिपस्टिक वापरते, सो त्याच्या यूजने ना असे पूर्ण माझे लिप्स ना पिगमेंटेड झालेत. पण मी ना आता जस्ट ना हे राईट पिक म्हणून लिप बाम आहे, SPF 15 आहे त्यामध्ये, जे SPF 15चं ते आहे. सो मी ते यूज करते आहे आणि त्याच्याने माझे ओठाची पिगमेंटेशन पण खूप चांगली जाते आहे. म्हणजे मी काही गोष्टी ही डिरेक्टली नॉन प्रमोशनल दाखवते आहे, कारण का ज्या प्रोडक्टचा मला जेन्युइनली इफेक्ट पडला त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आज म्हटलं की थोडंसं आहे ना काय गोष्टी करूयात का, मला माझं कपाट आवरायचं होतं, पण ते आज शक्य नाही झालं कारण का दिवसभरापासून बाहेर होती. त्यानंतर दुपारी आल्यानंतर व्लॉगिंगचे एडिट, थोडंसं काही काम, ते मग परत व्लॉग अपलोड करायचा. सो ते खूप सारे कामं बाकी होते. सो ते फायनली झाले संध्याकाळचं. आता माझी स्किन केअर पण करून झाली आहे, फेस मसाज पण झाला. आता मी डेलीचा करणार आहे. आणि कारण का हे जॉ लाईन माझी ना पूर्ण गेली आहे, हे चिन वगैरे सगळं पूर्ण जसं ना जाड वाटतं आहे मला, असं बाळसं आल्यासारखं झालं आहे माझा पूर्ण चेहरा. पण चला काहीतरी करूयात. आजपासून फेस मसाज पण चालू केला आहे आपण. बघूयात 30 दिवसामध्ये किती फरक पडतो आपल्याला.
चेहऱ्यावरती हे तुमच्यासोबत आता मी रोज शेअर करेन की बाबा किती फरक पडतो हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेलच. सो आजचा डे 3 पण आपला सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे. सो आय होप गाईज तुम्ही आपला आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.